नमस्कार मित्रांनो, मी रविशंकर घाडीगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे आपला डेली लाईफबद्दल। डेली लाईफमुळे तो काय काम करतो त्याच्याबद्दल हा ब्लॉग आहे। आता तुम्ही बघू शकता पाठी ही माझी गाडी, आमची डमडम आहे। डमडम सकाळी 5 वाजता माल आलेला, तर माल भरून ठेवला आहे। आता सध्या फुल स्टॉक केलेली आहे, बघू शकता स्टॉकअप झाली आहे गाडी। अजून थोडीशी लाईक दूध दही आणि बटर घ्यायचे। पॉईंटवर जाऊया, पॉईंटवर जाऊन जरासा दूध दही वगैरे घेऊया। पहिला आपण आपली गाडी स्टार्ट करून घेऊ, चला। तर मित्रांनो झालेली आहे गाडी स्टार्ट, बघू शकता। चला जाऊया मित्रांनो, जाऊया आपण मोड्या जरासा फ्युलअप करून घेऊया। सोमवार आहे, मंडे आहे, त्यामुळं जरा फ्युलअप करायला लागणार आहे निघेल तसं। तरी पण मंडेचा फ्युलअप करणं खूप गरजेचं आहे। जरा फ्युलअप करूया, नंतर पुढच्या वाटायला लागतं आणि फ्युलअप करू। तर मित्रांनो झालेले आहे फ्युलअप, आणि आमच्याकडे फ्युल स्टेशनमध्ये सकाळी सकाळी न्यूजपेपर दिला जातो। नॉर्मली डेली असतो, जेव्हा फ्युलअप करता तुम्ही तेव्हा तुम्हाला सकाळचा न्यूजपेपर दिला जातो। हे प्रोसिजर तुमचं पण ठिकाणी आहे का आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। चला आता जातोय मी आता इथनं पॉईंटला जातोय। सकाळी पॉईंटला जाऊन आलो मी, 5:30 वाजता जाऊन सगळं सप्लाय करून आलो आहे। आता जरा जो काढून ठेवलेला आहे माल वगैरे आहे, हेल्थ फॅक्टरीचा आणि अमूलचा माल आहे, तो घ्यायला पाहिजे। आता जाऊन जरा घेऊया आणि नंतर परत तिथनं निघूया पुढे। पोचलो आमचा पॉईंटवर, बघू शकता ही आमची पॉईंट आहे। ती जी घर दिसतोय तुम्हाला, ज्याच्यावर झाड लागला आहे, तो आमचा गोडाऊन होता पहिला। आता तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळं। आणि ही माझी पहिली दन्नू, बघू शकता माझी पहिली गाडी मित्रा वापरायचा। आणि ही गाडी त्याच्यानंतर मी घेतलेला स्वतःच्या रूटसाठी। आता मित्र वापरत होता, मित्रांनी नवीन गाडी घेतला त्यामुळं ही गाडी आता मी स्टॉकिंगसाठी ठेवला आहे। ही बघा अमूलची दही, सकाळी येऊन एवढा सप्लाय करून गेलेलो ह्या रस्त्यात, म्हणजे ह्या रूटमध्ये जिथं मी आता उभा आहे ना, इथं सप्लाय सकाळचा झाला आहे। सकाळी 5:30 वाजता सप्लाय करून गेलेलो। आता वाजल्यात 7, गाडी स्टॉकअप करूया, ही दहीची क्रेट्स आतमध्ये घालूया, नंतर निघूया। जागा नाही आहे, जागा बनवायला लागेल। जागा रे जागा, मित्रांनो 0 मैदाचा स्टॉक नाही आला आहे आज, त्यामुळं 0 मैदा। तर झालेली आहे अमूलची क्रेट लोड करून। काही स्टॉक्स आले नाहीत अमूलचे पण, बटर किंवा काय म्हणतात ते योगर्ट आला नाही। बघू पुढं, आता जाऊया पुढं आपला सप्लायला। सगळं झालेलं आहे स्टॉकअप, राहिला नाही ना। तर मित्रांनो मी तुम्हाला अख्खा म्हणजे पुरा रूट दाखवू शकत नाही, कारण दिवसाला 32 दुकानं कव्हर करतो मी। 32 आउटलेट्स दाखवू शकत नाही। मेन आउटलेट्स ज्याचे आहेत ते दाखवू शकतो, ठीक आहे। मी बघतो जेवढा होईल तेवढा ब्लॉगमध्ये कव्हर करायला। जरी 32 आउटलेट तर 32 आउटलेट नाही दिसले तर वाईट मानून घेऊ नका, कारण ब्लॉग मोठा होईल 32 आउटलेट दाखवण्यात। आता जाऊया ऑन द रूट, पहिला आउटलेट दाखवतो काय म्हणून। चला भेटूया पहिला आउटलेट। तर मित्रांनो आम्ही आलो आहे पहिला आउटलेटला, गाडी लावल्या साईडला। बघा ही पहिली आउटलेटमध्ये यायचं असतो। माल सडेट चेक करायचा, 29 आहे अजून, 27 हा एक्सपायर झालेला आहे। कळलं का? हा असं दुकानावर जायचा असतो आणि जे माल देतो ते सगळं चेक करून घ्यायचं। आता बघा हा 27 आज 27 आहे, म्हणजे हा आज एक्सपायरी होणार आहे। इथं जाणार नाही माल, म्हणजे ही प्रोडक्ट आता बाद झालेली आहे। ही आता आपण रिटर्न कंपनीला पाठवणार, एकदम हप्त्यातून एकदा कंपनीला पाठवतो आम्ही। आता नवीन माल भरायचा दुकानात। हा बघा तुम्ही माल, ही बघा
तर मित्रांनो झालेली आहे सप्लाय देऊन. आता जस्ट बिलिंग करतो आहे. बिलिंगसाठी मी वापरतो स्वाईप म्हणून, तो इझी पडतो, छान ॲप आहे, इझी आहे यूज करण्यात. स्वाईप यूज करतो बिलिंगसाठी. तर मित्रांनो ह्या दुकानाचा व्हॅल्यू झाला आहे आजचा 950 रुपये. 950 रुपयाचा व्हॅल्यू झाला आहे. चला मी पर्सेंटेज वगैरे काय बोलणार नाही, किती पर्सेंट भेटतो कमिशन, हा सगळा इलिगल होईल, त्यामुळे काय बोलणार नाही. 900 रुपयाचा व्हॅल्यू, 950 रुपयाचा व्हॅल्यू झाला आहे. तर मित्रांनो धंद्याला झालेली सुरुवात, पहिली बोणी आपली बघूया. आता तिथनं आपण जाणार दुसरा दुकान जो आहे बॉम्बे चाट्स म्हणून. तिथं थोडीशी ब्रेड टाकणार, तिथनं पुढं तसं करता थोडी दुकानं घेत जाणार, छोटी दुकानं. नंतर तुम्हाला दाखवतो शांतीनगरला गेल्यावर मोठे दुकानं पण दाखवतो. आता सध्यासाठी मी इथं पॉज होतो, म्हणजे बाकीचे दुकानं आहेत ते दाखवणार नाही, नंतर बघूया. पुढं तुम्हाला शांतीनगर गेल्यावर दुसरं दुकानं दाखवतो. तर मित्रांनो झालेली आहे सप्लाय देऊन. त्यागराजनगर, गांधी बाजार, कळासीपाळ्या इकडं. आता चाललो पुढं शांतीनगरला. शांतीनगर ही मेन रूट आहे माझी. ही रूट सकाळचा दूध सप्लाय देतो, कोण देत नाही त्यांच्या दुकानात म्हणून हा रूटला सप्लाय देतो. 6 दुकानं आहेत तिथं. शांतीनगरला 30 दुकानं भेटतील आपल्याला. 30 दुकानाचा सप्लाय शांतीनगरला होतो. शांतीनगर, हॉस्टेल टाउन, मार्गम रोड, रिचमंड टाउन, ब्रिगेड रोड, MC रोड, हे सगळं मेन आउटलेट्स आहेत माझे सगळे. हा रूट विकत घेतला होता, त्यामुळे तिथं जातो आहे. आणि तुम्हाला डिटेल्स पण बोलतो मी कसं स्टार्ट केला, काय केला, काय म्हणून. चला तर जाऊया शांतीनगरला सप्लाय द्यायला. मित्रांनो आपण जस्ट पोचलो आता शांतीनगर सिग्नलला. हा तुम्ही बघू शकता शांतीनगर बस स्टँड आणि इथं शांतीनगर सिग्नल. हा शांतीनगर सिग्नल ओलांडून थोडासा पुढे गेला की ब्रिज आहे. ब्रिजचा खालनं टर्न मारायचा आणि शांतीनगरचा आतमध्ये घुसायचा आणि आपण मार्केटिंगला स्टार्ट करायचा. जे फ्लायओव्हर तुम्ही बघू शकता, ही डबल रोडची पहिली फ्लायओव्हर म्हणतात की पहिला फ्लायओव्हर इथंच बनलेला. आणि हा डबल रोड खेंगल हनुमंत या रोड पहिला फ्लायओव्हर म्हणतात ह्या बँगलोरचा बनलेला. तर मला काय माहीत नाही पहिली आहे काय म्हणजे असं म्हणतात की पहिली फ्लायओव्हर बँगलोरची ही म्हणून. डबल रोडची फ्लायओव्हर तुमच्या समोर, डबल रोडची फ्लायओव्हर. पहिलं दुकान, माल इथं. आता प्रॉडक्ट्स काढूया सप्लायसाठी. तर मित्रांनो झालेली आहे सप्लाय इथं बघू शकता. तर मित्रांनो आपण पोहोचलो निर्मला स्टोअरला, तुम्ही बघू शकता. ही आहे निर्मला स्टोअर्स. दुकान बंद असतो, 11च्या नंतर दुकान उघडा होतो. आणि दुकानचा मालकाने काय केला आहे, आम्हाला एक चावी दिला. चावी दुकानात माल टाकायचा. दुकानात म्हणजे दुकानाचा आतमध्ये नाही, तो चावीचा नाही. हा डब्बा जो आहे येलो कलरचा त्याच्यात माल टाकायचा. त्यानंतर आपण बिल वगैरे टाकून गेला की ते पेमेंट करतील आल्यावर. तर आता माल टाकूया, स्टॉक्स काढून तिथं टाकून बिल करूया. स्वाईप ॲपमुळं जरी तुमच्याकडे थर्मल प्रिंटर असला, जो कोण स्मॉल बिझनेस करतो माझ्यासारखा, त्यांच्यासाठी हा युजफुल आहे. तुम्ही जे कोणी प्रिंटेड बिल विचारतात म्हणजे हा प्रिंटेड बिल असं बघू शकतो. आता इझी आहे. बिल टाकतो. चला बघा स्टॉक दिलेले आहे, बिल टाकलेला आहे, बंद केला, लॉक केला. लॉक झालेली आहे. जरासं चेकिंग डन. चला आपण आता
थोडं जाऊया. 2 ट्रे खाली झाले, 1 आणि 2 अजून आहेत. टोटल 15 ट्रे आहेत. चला खाली करूया एक 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 करून आयटम. चलो आगे चलते आहे. आलो ग्रँड सुपर मार्टला, झालेला आहे सप्लाय देऊन मार्केटला. ग्रँड सुपर मार्केट बिलिंग करतो आता. बिलिंग करूया, आपण घेऊया, पैसे घेऊया आणि 1 तास होऊया. वातावरण थंड आहे त्यामुळं जरासा धंदा बसला आहे, पण आहे तसं नॉर्मली धंदा जसं नेहमी चालतो तसा आहे. नो प्रॉब्लेम इन धंदा. उद्याला जरा इफेक्ट होईल, कारण पाऊस पडला की धंद्याला इफेक्ट पडतो आमचा. 1500चा झाला आहे बिल. इथला प्रॉडक्ट्स दाखवतो कसा अरेंज केला आहे. अरे प्रिंट हो ना मेरी जान. प्रिंटर चालत नाही आहे. प्रिंटरला काय झालं आहे? आला आला प्रिंट आला प्रिंट आला प्रिंट आला. चला जाऊया. तर मित्रांनो बघा अरेंज केलेली आहे प्रॉडक्ट. तर मित्रांनो वाजला आहे 9:15. शांतीनगरचा सप्लाय झालेला आहे. आता जातोय UB सिटी, बोले तो जिथं विजय माल्याचा सिटी आहे, युनायटेड बेवरेजेसचा जरा स्वतःचा म्हणजे एम्पायर उभा केलेला, त्या एरियाला जायचं सप्लाय द्यायला. चला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो UB सिटीचं बिल्डिंग्स पण. तर मित्रांनो टाईम भेटली आहे, मी जातो आता UB सिटीला. तर सांगतो तुम्हाला स्टोरी माझा. मी हा धंदा पहिला स्टार्ट केला 20,000 रुपयामध्ये स्टार्ट केलेला. 3 किंवा 5,000 रुपयाचा डेपॉझिट भरलेला कंपनीला. एक 7,000 रुपयाचं छोटंसं एक रिक्षा घेतलेला सप्लाय करण्यासाठी. त्याच्यातून हा धंदा स्टार्ट केला. तर रिक्षातून नंतर कमवून जरा कमवून तिची गाडी दाखवली तुम्हाला सकाळी. ती गाडी घेतली फर्स्ट टाईममध्ये शोरूममधून काढली. ती 3.5 लाखाची गाडी ती काढली. तेव्हा 3 लाख काहीतरी होता प्राईस. आता 4 लाखाचा काहीतरी वर गेला आहे प्राईस होता. तर 3 लाखाला ती गाडी घेतलेली आणि ती गाडीतून सप्लाय करून ती पण गाडी काढली. ही गाडी काढली ब्रेडसाठी, कारण ह्याचा रॅक्स वगैरे अरेंज करायला व्यवस्थित होता म्हणून ही गाडी घेतली. तर गाडी मित्राला दिला. मित्र चालवत होता. मित्रांनी त्या गाडीतून कमवला आणि स्वतःसाठी मोठी गाडी घेतली होता. मित्र तो मोठी गाडी करतो. आणि मार्केटिंगमध्ये मेन काय माहिती आहे म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणतात. फेस व्हॅल्यू डझंट मॅटर मार्केटिंगमध्ये. तुमचं रिलेशनशिप कसं असतो मार्केटमध्ये कस्टमरसोबत, किंवा तुमचं बोलणं त्याला पटवून देणार हा महत्त्वाचा असतो. आणि जसं तुम्ही ट्रस्ट बिल्ड करणार तुम्ही तुमचा, तसं हा मार्केटमध्ये तो प्रॉफिट निघतो. मेन मॅटर आहे ट्रस्ट आणि रिलेशन. मार्केटमध्ये तुम्ही कसं ठेवणार त्याच्यावर. मार्केट जेवढा पेशन्समध्ये राहू शकता तुम्ही, तेवढा तुम्हाला डबल कमाई करून देतो मार्केटमध्ये. आता माझं कसं माहिती आहे, मी जरी दुकानात गेला एक्झाम्पल दुकानवाल्याकडे, जे मी देणार ते घेणार, कारण त्यांना ट्रस्ट आहे. उद्या हा माल नाही गेला तरी पण हा एक्सचेंज करून देईल. हा ट्रस्ट आपण बिल्ड करून घ्या सगळ्यांकडून. तेव्हा तुमचं प्रॉडक्ट विक्री जास्त होतो. ही मार्केट साधारण मी 8 वर्षापासून हा मार्केटमध्ये आहे. आता मी अंदाजून कुठलेही प्रॉडक्ट आणू शकतो आणि विकू शकतो. जेवढी ट्रस्ट आहे कस्टमरचं माझ्यावर. मी कुठलाही प्रॉडक्ट दिला तरी पण ते घेतील. उद्या नाही चालला तर मी रिटर्न करून देणार. हा त्यांना विश्वास आहे. विश्वास बिल्ड करून घ्यायची कधी पण मार्केटमध्ये. आणि आतापर्यंत माझा जो इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये 1 रुपचा आहे. आता हा गाडी आणि हा रुपचा हे आहे 4.5 लाखाचा इन्व्हेस्टमेंट माझा आहे. 0पासून स्टार्ट करायचं मित्रांनो. सगळे म्हणतात की काय होत नाही 0पासून, पण 0पासून होतो. फक्त मी काय केलं 0पासून म्हणजे दुसरीकडे कामाला लागलो, स्वतःचा पैसे जमवला, नंतर आपण स्टार्ट केला बिझनेस. पाऊस लागायला लागलाय जोरात. चला पावसातून मध्येच अप्लाय करायचा, मजा येईल. आलो UB सिटीच्या आसपास आलो आहे. हा एक गल्ली उघडली की UB सिटीला पोहोचतो. पावसाने धरलाय. हो तर मित्रांनो पावसाने सुरुवात केलेला आहे आणि आता आमचा ब्रेक झालेली आहे. जिथपर्यंत पाऊस नाही थांबणार तिथपर्यंत आपण सप्लाय करायला थांबणार नाही. आपण आता ऑलमोस्ट पोहोचतोय नियर भाई. हा लावले रोड आहे. हा ITC आहे. ITC नाके होत आहे. ही लावेले रोड फेमस रोड. आपण आलो UB सिटीमध्ये. बघू शकता किंगफिशर टास्क और विला बघा विला.
आणि हा UB सिटीचा बिल्डिंग. आणि आता आपण आलो आहे मिलानमध्ये सप्लाय द्यायला. मिलान गार्डनिया ही आहे UB सिटीचा ऑपोजिटला. तर एक छोटंसं दुकान आहे, त्या दुकानात सप्लाय द्यायला. हा पाऊस पडतोय त्यामुळं आता सप्लाय थोडी वेळानं. UB सिटीचा मिलानमध्ये आलो आहे. हिमालया मिनी सुपर मार्केट इथं सप्लाय द्यायचं आहे. चला प्रॉडक्ट्स बघूया आणि सप्लाय देऊया. तुम्ही बघू शकता रिटर्न्स आहेत हातात. रिटर्न्स आधी ठेवायचा आणि कंपनीला वापस पाठवून द्यायचं. काय करू पावसातून सप्लाय करू की सप्लाय करू फटाफट संपू नंतर 1 वाजेल इथं सप्लाय देईपर्यंत. तर मित्रांनो UB सिटी बघू शकता. पाऊस आहे, पावसामुळे काही दिसत नाही. व्ह्यू आहे असते. पण मिलानमध्ये आहे आता. मिलानमधून बाहेर पडतो. मला मिलान सप्लाय द्या. तर मित्रांनो पाऊस वन साईड मचवतोय. मी गाडी लावतो साईडला दुकानाजवळ, थांबतो. तर मित्रांनो मुसळधार पाऊस आहे त्यामुळं थांबलो आहे. वेट करतोय पाऊस थांबण्याचा. जोरात पाऊस लागतो. अजून UB सिटीलाच आहे. UB सिटीला 4 दुकानं आहेत. 4 दुकानात 3ऱ्या दुकानात येऊन थांबलो आहे. 2 दुकान सप्लाय झाले आहेत. अजून 2 दुकानं आहेत. आता जो 3रं दुकान आहे तिथं थांबलो आहे. पावसातून बाहेर पडायला होत नाही. मटेरियल म्हणजे जे प्रॉडक्ट्स आहेत ते दिसतील म्हणून जरा पाऊस थांबू दे, नंतर जाऊया आपण. 2 दुकानं सप्लाय देऊन नंतर MG रोड, ब्रिगेड रोड आणि तिकडे जायला पाहिजे ऑस्टन टाउन, ब्रॉम्प्टन क्रॉस रोड. अशी अजून 10 दुकानं आहेत खाली. संपूया आणि नंतर पुढं जाऊया. तर मित्रांनो पाऊस थांबायची नाव नाही घेत आहे. म्हणून मी काय केलं, गाड्यात बसलो आणि माल वगैरे काढलेली आहे. जरी पावसा थांबण्याची वाट बघत राहिलो की पुढच्या दुकानात माल नसणार. मंडे आहे त्यामुळं जावं लागणार आहे सप्लाय द्यायला. इथं माल काढून झालेली आहे. तिथं बिल करतो, पेमेंट घेतो आणि 1 तासची गोळी घेतो. चला जाऊया फटाफट. थांबलेली आहे. जरासा पाऊस कमी झाला आहे. चाललो आहे आता ब्रिगेड रोड आणि MG रोडला. मी व्हिडिओ जास्त करू शकत नाही. नंबर बघत नाही मस्त व्हिडिओ जास्त करू शकत नाही कारण पावसातून नाही जमणार करायला. तर मित्रांनो चर्च स्ट्रीट सप्लाय देऊन आलो आहे आपण ब्रिगेड रोडला. पाऊस अजूनही लागतोय. चला प्रोडक्ट्स काढूया सप्लाय देऊन. तर मित्रांनो थांबलो आहे ब्रिगेड रोडला. पाऊस लागतोय. माल काढायला जमणार नाही असं वाटतोय. बघू ट्राय करतो. जरी कमी झाला जरासा तर ताबडतोब काढून पटकन. तुम्ही बघू शकता हे राहिलेले मटेरियल आजचे राहिलेला माल एवढे 1 2 3 4 5. हा एक छोटूसा आणि ही एवढे 5. ही 5 राहिलेले आहेत आजचे. तर उद्या विकतो आपण. आणि रिटर्न्स बघू शकता. 1 क्रेट रिटर्न आला आहे आणि दही अर्धा क्रेट दही पण रिटर्न आहे. झाला आहे सप्लाय. वाजलेत 12:30 वाजले आहेत तरी पण वेदर बघा कसं थंड आहे. लास्ट फॅमिली शॉपिंग मार्ट झाला सप्लाय देऊन झाला आहे. फॅमिली शॉपिंग मार्टला सप्लाय देऊन झाला आहे. आता निघालो आहे घरी. जातो जरासं चाय पिऊया जाता जाता. चाय आणि थोडासा समोसा खाऊया. इथंच थोडं संपलं आहे सगळं रूट. चला घरी जाऊन. तर मित्रांनो पोचलो आहे चायच्या दुकानाजवळ. जातो जरा चाय घेऊन येतो. बघू शकतो परत चायचं दुकान पुढे आहे. जातो चाय घेऊन येतो जरा थांबा. तर मित्रांनो चाय आणि समोसा खाऊन आजचं रूट संपवणार मस्तपैकी. थंडी आहे, धंदा कमी आहे झाला आहे तरी पण 12,000चा धंदा झाला आहे. त्याच्यात रिटर्न्स तरी पण 1,000-1,500पर्यंत रिटर्न्स आहे. 14,000चा धंदा समजा. 14,000चा धंदा झाला आहे. कमी झाला आहे 15-16पर्यंत जरी होतो सोमवारचा, पण आज कमी झाला आहे पावसामुळं आणि शाळा कॉलेज बंद आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तसं 12,000चा धंदा पण भारी आहे.
काय कमी नाही आहे तसं धंदा. आणि ऑनलाईन आला आहे त्यामुळं जरासा धंद्याला मार पडला आहे. ऑनलाईनमुळं लेच एफेक्ट झाला आहे. पहिला 22-23पर्यंत 25-30पर्यंत धंदा केलेला आहे मी. ऑनलाईनमुळं जरा आमचं मार्केट जो मार्केट आहे रिटेल मार्केट त्याला जरासा प्रॉब्लेम झाला आहे. बघू फ्युचरमध्ये आता उद्या किंवा परवापासून शाळा कॉलेज उघडणार तिथपासून धंदा अजून थोडासा वाढेल. जसं की आता 15पर्यंत होतं आहे तर 17-18पर्यंत होईल गॅरंटीड आहे. चल चला चाय पिऊन घेतो, भेटू तुम्हाला घरी जाऊ. तर मित्रांनो वाजला आहे दुपारचा 1 आणि आत्ता जरा मौसम क्लिअर झाला आहे कामधंदा केल्यावर. चला जाऊया घरी. आता आलो आहे आता शांतीनगर सिग्नलला. इथनं पुढं लालबागचा सिग्नल आहे. लालबाग तो फेमस बॉटॅनिकल. तर मित्रांनो लालबाग तुम्ही बघितलाच ना. मुंबईचा लालबाग आपला ग्रेट गणपती बाप्पा लालबागचा राजा त्याच्यासाठी फेमस आणि मार्केटसाठी फेमस. बँगलोरचा लालबाग फ्लवर शोसाठी फेमस. रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे तर फ्लवर शोसाठी लय फेमस आहे हा लालबाग. आणि हा वर्दी नाही घातली तर पांडू म्हणजे आपण मामा म्हणतो इथं. आपला मुंबईच्या भाषेत पांडू म्हणतो. फाईन मारेल म्हणून वर्दी घातली आहे. आता रिटर्न जाताना पाऊस नाही आला 2 उभा राहतील फाईन मारायला त्यामुळं वर्दी चढवली आहे. चाललो आहे तरी. चला इथं वेस्ट गेटचा मेन गेटचा तुम्हाला जो होता नॉर्थ गेट मेन गेटचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो कोपरोमधून. कोपरोचा चार्जिंग संपला आहे त्यामुळं मोबाईलमध्ये शूट करतो. तर मित्रांनो लालबाग मोबाईलमध्ये कॅप्चर केलेली आहे. लालबाग बॉटॅनिकल गार्डन. फायनली काम संपून पोचलो घरी. गाडी लावली पार्किंगला. स्टॉक्स चेक करूया आणि बघूया किती स्टॉक्स उरले आहेत काय आणि काय. कंपनीला कॉल करूया उद्याचा ऑर्डर देऊया आणि पेमेंट पण करून टाकू. तसंच ताबडतोब स्टॉक चेकिंग करून घेतो आणि वर सिस्टमवर जरासा एंटर करूया. तर मित्रांनो आलो आहे घरी. आपण मला जरासा फ्रेशअप वगैरे होऊन बसलो आहे. बघू शकता स्वाईप ओपन केलेला आहे. ब्राईटनेस कमी होतं काय नाही. स्वाईप ओपन केलेला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये जरा आपल्याला बघू शकता चार्ट पण चालू आहेत. बघतोय हा इथनं मुवमेंट जरी भेटला इकडं जरी ब्रेकअप दिलं मार्केटने ह्याचा बाहेर तर ह्या दोन्ही कुठं तरी ब्रेकअप दिला की आपण ट्रेड ओपन करूया म्हणून. तर सध्या बॉक्समध्ये आहे मार्केट तिथंच लढतो आहे. बघू जर ब्रेकअप दिला ना इकडं तर आपण घुसूया मार्केटमध्ये म्हणून. स्टॉक एंट्री वगैरे झाला आहे. 18,000 पेंडिंगमध्ये आहे फिलहाल. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जरी असंच डेली व्लॉग्स पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. ते पण तसं मी ट्राय करतो करायला व्लॉग्स वगैरे डेली व्लॉग्स. तर आणि ही आमची जर मार्केटिंगची जे व्हिडिओ जे मी काम करतो तर तुम्हाला कसा वाटला कळवा नक्कीच कमेंटमध्ये. ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जरी कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून जा. तसंच हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगात. तिथपर्यंत